नमस्कार, मी डॉक्टर मनोज चोपडा मागील 30 वर्षांपासून इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून नाशिकमध्ये मी कार्यरत आहे। आज मी तुमच्याशी फार एक महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे। हृदयविकाराचा झटका म्हटला की पहिले 3 ते 24 तास अति महत्त्वाचे ठरतात। इथे मी तुम्हाला 2 रुग्णांच्या स्टोरीज सांगणार आहे। पहिला रुग्ण 52 वर्ष, त्याला छातीत दुखल्यानंतर सटाण्यावरनं तो आमच्याकडे गेल्या 3 तासात पोहोचला आणि तो पोहोचल्यानंतर त्याला मी आयसीयूच्या बेडवरती घेतलं आणि अचानक त्याचं हृदय बंद पडलं। पण तो आयसीयूच्या बेडवरती असल्यामुळे इमिजिएट सीपीआर, डिफिब्रिलेशन, डीसी शॉक आणि त्याच्यानंतर काही औषधं देऊन आम्ही त्याचं हृदय 10 मिनिटांमध्ये पूर्ववत चालू केलं। त्याच्या कार्डिओग्राममध्ये मुख्य नलिकेमुळे मोठा हृदयविकाराचा झटका आलेला दिसून आला। इमिजिएट आम्ही अँजिओग्राफीची तयारी केली। कॅथलॅबमध्ये अँजिओ केल्यानंतर मुख्य नलिका एलईडी लॅड 100% बंद होती आणि ती नस आम्ही अँजिओप्लास्टीने स्टेंट टाकून पूर्ववत ओपन केली। अँजिओप्लास्टी करतानाही हृदयाची गतीचे फ्लक्च्युएशन्स होत होते, रक्तदाब फ्लक्च्युएट होत होता, त्याला रक्तवाढीकरता काही औषधं चालू होती, त्याला आम्हाला बायपॅप सपोर्ट म्हणजेच ऑक्सिजन व्हेंटिलेटरी प्रेशरने त्याला द्यावं लागत होतं। पण अँजिओप्लास्टी सुरळीत झाली। त्याच्यानंतर त्याला आयसीयूत शिफ्ट केलं आणि पुढच्या 24 तासात रुग्ण पूर्णपणे ऑक्सिजन बंद झाला। त्याचे जे काही रक्तवाढीची औषधं दिली होती ती थांबली आणि 3 ते 4 दिवसांमध्ये रुग्णाला आम्ही डिस्चार्ज करू शकलो। आणि त्याच्याच बरोबरीने एक दुसरा रुग्ण आमच्याकडे ॲडमिट झाला। त्याला त्रास झाला, तो एका डॉक्टरकडे ॲडमिट झाला, त्याला रक्तपातळ करायचं इंजेक्शन देण्यात आलं, पण तो ऑलरेडी लेट पोचलेला होता, त्याच्यामुळे त्याच्या ECG मधले एसटीज काही सेटल झाले नाही, त्याच्यामुळे त्याला आमच्याकडे रेफर करण्यात आलं। त्याचा आल्यानंतर रक्तदाब कमी, थोडंसं हार्ट फेल्युअरमध्ये तो होता। आम्ही त्याला रक्तवाढीची औषधं, काही फुफ्फुसामध्ये पाणी जमा झालं होतं ते कमी करण्याकरताचे काही इंजेक्शन्स दिली। ऑलरेडी 3 ते 4 दिवस गेलेले। दोन्ही पेशंटच्या, पहिल्या रुग्णाचीही पंपिंग क्षमता 30% खाली आलेली, याची पण पंपिंग क्षमता 30% खाली आली। आम्ही त्याला इमर्जन्सी अँजिओग्राफी करून त्याची अँजिओप्लास्टी केली। त्याच्यानंतर त्याला बीपीची औषधं 3-4 दिवस लागत होती, बायपॅप सपोर्ट 3 ते 4 दिवस लागत होता, त्याला सेटल व्हायला वेळ लागत होता आणि अचानक 10व्या दिवशी त्याची हृदयाची गती वाढून त्याचं हार्ट बंद पडायला लागलं। त्या रुग्णामध्ये आम्हाला पुढचे 3 दिवस टेम्पररी पेसमेकर, वेगवेगळी औषधं हृदयाची गती कंट्रोल करण्याकरता वापरावी लागली। तरी सुद्धा त्याची हृदयाची गती अनिर्बंध होऊन कमीत कमी आम्ही त्याला 100 वेळा शॉक केला असेल। त्याच्यामध्ये आम्ही त्याला वेगल नर्वचा ब्लॉक व व्हेंटिलेटरवरती घेऊन त्याला पूर्णपणे आम्ही बेशुद्ध अवस्थेत ठेवलं की जेणेकरून जे काही सिम्पॅथॅटिक ड्राईव्स होऊन त्याच्यामध्ये हृदयावरती अनिर्बंध जी गती तयार होते ती कंट्रोल करण्याकरता जे काही प्रयत्न आहेत आम्ही ते पूर्णपणे केले। पण 14व्या दिवशी हा रुग्ण दगावला। या स्टोरीमधनं मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्हाला जेव्हा काही हृदयविकाराचा झटका आहे आणि त्याची जी काही लक्षणं आढळली तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या 3 तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचणे आणि त्याचे उपचार करणं अति महत्त्वाचं आहे। आज तुम्ही जर मला विचारलं की हृदयविकाराचा झटका आल्यावरती सगळ्यात जास्त मृत्यू पहिल्या 1 ते 3 तासात होतात आणि आज भारतामध्ये फक्त 12 ते 15% रुग्ण पहिल्या 6 तासामध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचतात, राहिलेले 25 ते 30% रुग्ण 12 ते 18 तासामध्ये पोहोचतात आणि राहिलेले 30 ते 40% रुग्ण 24 तासानंतर किंवा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात। जितका वेळ जास्त जाईल तितकी हृदयाला इजा जास्त होते, पंपिंग क्षमता कमी होते आणि गुंतागुंत जास्त निर्माण होते। त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका म्हटला की पहिल्या 3 ते 24 तासात रक्तपातळ करायचं इंजेक्शन, त्याच्यानंतर 3 ते 6 तासात अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी किंवा तुम्ही जर कॅथलॅब उपलब्ध असलेल्या ठिकाणी पोहोचला तर इमर्जन्सी अँजिओप्लास्टी नस बंद असेल तर करणं अत्यंत गरजेचं ठरतं। धन्यवाद।